नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, UGC, HRDC, मदन मोहन मालवीय टीचर ट्रेनिंग मिशन अंतर्गत आयोजित रिसर्च मेथोडॉलॉजी या रिफ्रेशर कोर्समध्ये मी आज मायक्रो टीचिंग अंतर्गत इतिहासाअंतर्गत संशोधन पद्धती याविषयी मांडणी करणार आहे. माझे नाव डॉक्टर रवी सुभाषराव सातभाई, रोल नंबर 14. सादरीकरण आहे इतिहासातील संशोधनाचे प्रकार. प्रत्येक विषयात संशोधनाचे वेगवेगळे प्रकार असतात. सिद्धांत, उद्देश आणि स्वरूप यानुसार त्यामध्ये वर्गीकरण असतं. इतिहास आणि सामाजिक शास्त्रामध्ये खालील महत्त्वाचे संशोधनाचे प्रकार जे आहेत ते दिसून येतात. प्रथमतः मी ते क्रमवार बोलून दाखवतो किंवा वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण मग त्यांचं विश्लेषण बघूया. वर्णनात्मक संशोधन, विश्लेषणात्मक संशोधन, उपयोजित संशोधन, मूलभूत संशोधन, संख्यात्मक संशोधन, गुणात्मक संशोधन, कल्पनात्मक संशोधन, अनुभवजन्य संशोधन, प्रयोजनात्मक संशोधन, मूल्यमापनात्मक संशोधन, कलात्मक संशोधन, चिकित्सात्मक संशोधन, सर्वेक्षणात्मक संशोधन असे विविध 13 पद्धतीने सामान्यतः इतिहास विषयाअंतर्गत आणि सामाजिक शास्त्राअंतर्गत संशोधन केलं जातं. त्यामध्ये असा स्पष्टपणे भेद आपल्याला करता येणार नाही किंवा एकाच पद्धतीनं संशोधन होतंय असं पण म्हणता येणार नाही. तर विविध प्रकारांचा संशोधन पद्धतीचा वापर करून आपल्याला जे आहे ते संशोधन करणं गरजेचं असतं. तर या विविध वरील प्रकारांचा आता आपण विस्तृत असा आढावा घेऊया. वर्णनात्मक संशोधन वस्तुस्थिती शोधणारे हे संशोधन आहे. या संशोधन प्रकाराचा मुख्य उद्देश म्हणजे अस्तित्वात असलेल्या राज्याच्या व्यवहाराचे वर्णन केले किंवा अस्तित्वात असलेली परिस्थिती आहे या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी या संशोधन प्रकाराचा वापर केला जातो. या संशोधन प्रकाराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संशोधन विविधतेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो एखादा घडलेला प्रसंग, घटना कथन करू शकतो. त्याचबरोबर एखादा बंड, उठाव, अराजकता किंवा समाजातील एखादी महत्त्वपूर्ण घटना याची मांडणी करत असताना विविध कारणाचा शोधण्याचा संशोधन प्रयत्न करू शकतो. हे शोध आणि विशिष्ट संशोधन असते. या प्रकारच्या संशोधनात विश्लेषणाला कमी वाव दिलेला असतो. घटनाच्या वर्णनाला म्हणजे एखादी घटना घडलेली आहे तर त्या घटनेच्या वर्णनाला जो आहे तो विशेष वाव आणि स्कोप दिलेला असतो. आणि या संशोधनासाठी आवश्यक असणारी प्राथमिक माहिती संशोधकाने अचूक आणि भरपूर प्रमाणामध्ये मिळविली पाहिजे. कारण हे एखाद्या घटनेचे वर्णन आहे. म्हणजे उदाहरणार्थ पानिपतची युद्ध झाली तर ही युद्ध कशी झाली, का झाली, कोण कोणाशी कशा पद्धतीने लढले, कोणाच्या समोर कोण उभे होते, युद्धामध्ये कुठली शस्त्र वापरली, युद्धामध्ये कुठल्या पद्धतीची साधनं वापरली, या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो म्हणजे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून एक प्रकारे वर्णन करत आहोत अशा पद्धतीचं जे आहे ते हे संशोधन प्रकार असते. त्यानंतर संशोधनाचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विश्लेषणात्मक संशोधन. हा इतिहास आणि सामाजिक शास्त्रामधील अतिशय महत्त्वाचा संशोधन प्रकार आहे. यासाठी संशोधक उपलब्ध माहिती आणि वस्तुस्थितीचा उपयोग करू शकतो. संशोधक उपलब्ध माहिती आणि वस्तुस्थितीचे विश्लेषण करून प्रसंगाचे टीकात्मक मूल्यमापन करतो. उदाहरणार्थ भूतकाळात भारतावर अनेक परकीय आक्रमकांनी आक्रमण केले. यासाठी संशोधक या उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून आक्रमक होण्याची कारणे, परिणाम व हेतू या सर्वांचे विश्लेषण तो या विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीमध्ये करतो. म्हणजे कसं बघा की भारतावर जे परकीय आक्रमण झाले आपण बघत असतो की अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे हून, पर्शियन, त्यानंतर अलेक्झांडर, त्यानंतर ग्रीक, त्यानंतर मुस्लिम, मंगोल असे जे विविध भारतावर आक्रमण झाले या आक्रमणामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला मग भारतातल्या परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल, त्या परिस्थितीचं विश्लेषण करावं लागेल आणि त्या आधारित जे आहे ते हे संशोधन असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर संशोधनाचा तिसरा प्रकार आहे उपयोजित संशोधन. उपयोजित संशोधन म्हणजे काय तर समाजाला जीवन जगत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
उदाहरणार्थ ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय इत्यादी समस्या असून त्यांचा तत्काळ निराकरण होणं गरजेचं असतं. उपयोजित संशोधन म्हणजे जीवनातील खऱ्या समस्या शोधून त्यांच्यावर उपाय शोधणे होय. या संशोधनालाच धोरण पुरस्कृत, कृती पुरस्कृत व प्रत्यक्ष कृती संशोधन म्हटले जाते. हे ज्ञान, सिद्धांत आणि पुरावे यावर आधारित असते. उदाहरणार्थ, समाजामध्ये एखादा उद्रेक विशिष्ट काळामुळे घडत असतो. यासाठी संशोधक हा त्याच्या पाठीमागची कारणे व त्यावर उपाययोजना सांगत असतो. निसर्गतःच हे संशोधन तत्काळ व वस्तुनिष्ठ परिणाम देते. या संशोधनाला इतिहासात खूप वाव आहे व यातून नवनवीन सिद्धांत उदयास येऊ शकतात. याचं उदाहरण द्यायचं म्हणजे आत्ताचं आपली तत्कालीन मणिपूरमधली जी परिस्थिती आहे. मेथी आणि गारो हे जे दोन समुदाय त्या ठिकाणी एकमेकाशी भिडलेले आहेत. या समुदायांना नेमके काय हे उद्रेक मणिपूरमध्ये आज निर्माण झालेला आहे, याच्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, याच्या मागे नेमकं काय आहे, हे अभ्यासणे या संशोधनांतर्गत सहज शक्य होते. यानंतरचा संशोधनाचा प्रकार म्हणजे मूलभूत संशोधन. या संशोधनाला शुद्ध संशोधन, मूळ संशोधन किंवा मूलभूत संशोधन असंही म्हटलं जातं. उपयोजित संशोधनाच्या विरोधात हे संशोधन असते. या संशोधनामध्ये कोणत्याही प्रकारचा पैसा अथवा आर्थिक गरज भागवली जात नसून हे फक्त ज्ञानासाठी उपयोगी आहे. हे संशोधन बौद्धिक चिकित्सेपोटी हाती घेतले जाते. उदाहरणार्थ, उपनिषदातील संशोधन याचाही यामध्ये समावेश होतो. असे संशोधन हाती घेण्याचे कारण त्याने संशोधनाची बौद्धिक इच्छा तहान भागवली जाते. हे संशोधन अस्तित्वातील तत्व सिद्धांत सुधारण्यासाठी उपयोगी पडते. मग याच्यामध्ये आपण या संशोधनाचं आणखी एक उदाहरण देताना म्हणता येईल की आर्य सिद्धांत जो आहे किंवा सिंधू नदीचं उगमस्थान जे आहे, या बाबतीत आपल्या या भारतामध्ये जे संशोधन झालेलं आहे, तर हे संशोधन हे मूलभूत संशोधनाच्या अंतर्गत येऊ शकतं. त्यानंतरच्या संशोधनाचा पाचवा प्रकार आहे तो म्हणजे संख्यात्मक संशोधन. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात. काही समस्या मूलभूत संशोधनासंबंधित तर काही शुद्ध संशोधनाच्या संबंधित असतात. संख्यात्मक संशोधन हे संख्यात्मक मूल्यमापन व संख्याशास्त्र यांच्यावर आधारित असते. उदाहरणार्थ, पंचवार्षिक योजना संदर्भातील संशोधन किंवा एखाद्या राज्यकर्त्याकडील सैन्य दलाचे मूल्यमापन. थोडक्यात हे संशोधन पैसा, रक्कम आणि संख्या याच्यावर आधारित असते. या संशोधनाचे निष्कर्ष हे आकडेवारी, टक्केवारी आणि संख्यात्मक असून ते स्पष्ट व स्वच्छ असतात. हा प्रसिद्ध संशोधन प्रकार पंचवार्षिक योजनेसंदर्भात सर्व देशामध्ये हाती घेतलेला आहे. म्हणजे एखाद्या परिस्थितीचे किंवा एखाद्या वस्तुस्थितीचं संख्यात्मक ज्यावेळेस विश्लेषण आपण करतो त्यावेळेस हा संशोधन प्रकार वापरण्यात येतो. म्हणजे जर उदाहरणच काढायचं असेल तर एखाद्या सरकारवर किती लोक असंतुष्ट आहेत किंवा जे आपले आजकालचे मतदानाचे सर्वे असतात, तर हे सर्वे या पद्धतीच्या माध्यमातून होत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा संशोधनाचा प्रकार हा आहे तो म्हणजे गुणात्मक संशोधन. विशिष्ट परिस्थितीतील गुणात्मक प्रसंग यांच्याशी हे संशोधन संबंधित आहे. हे वैयक्तिक एखादा गट किंवा जमाव यांच्या वर्तनाचा अभ्यास करतं. यामध्ये एखाद्या विशिष्ट लोकांचा गट एखाद्या प्रसंगाला किंवा एखादा जमाव एखाद्या प्रसंगाला कसा सामोरा गेला किंवा सामोरा जात असताना हा असा का वागला असेल बा, त्यांनी अशी कृती का केलेली असेल, यांच्या वागण्यामागे, यांच्या कृतीमागे नेमकी पार्श्वभूमी काय आहे, तर याचा अभ्यास या गुणात्मक संशोधन पद्धतीतून केला जातो. हे संशोधन एखाद्या गटाच्या किंवा जमावाच्या विशिष्ट वर्तनाच्या पाठीमागील हेतू शोधून काढते. हे संशोधन लोकांचे दृष्टिकोन व मते समजून घेते. वर्तनशास्त्रामध्ये किंवा लपलेले वर्तन या ठिकाणी हे संशोधन हाती घेतले जाते. वास्तविक हे संशोधन कठीण असून कुशल व अनुभवी संशोधक यांच्या मार्गदर्शनाखाली ती केली जाते. कारण याच्यामध्ये लोकांच्या कृतीचा आणि त्या कृतीमागे असणारी जी प्रेरक शक्ती आहे याचा अभ्यास केला जातो.
एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये माणूस का असा वागला असेल, त्याचं वर्तन असं का असेल, तर याचा अभ्यास करण्यासाठी या संशोधन पद्धतीचा वापर केला जातो. त्यानंतरचा संशोधनाचा प्रकार आहे तो म्हणजे कलात्मक संशोधन. अमूर्त कल्पना गोष्टी समजून घेण्यासाठी हे संशोधन केले जाते. हे संशोधन अमूर्त सिद्धांत म्हणजेच जे समजायला खूप अवघड कठीण असते यांच्यावर केले जाते. यामधील संशोधन समस्या म्हणजे देव आणि आत्मा, आत्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंध शोधणे किंवा काहींच्या मतानुसार विश्वाची निर्मिती, जन्म या संदर्भात केली जाते. या समस्या सामान्य माणसाला समजण्यासाठी खूप स्पष्टीकरण द्यावे लागते. प्रामुख्याने विचारवंत व्यक्ती हे संशोधन हाती घेतात. या संशोधनाचा हेतू म्हणजे अस्तित्वातील कल्पना किंवा सिद्धांत याचा अर्थ लावून नवीन संकल्पना निर्माण करणे होय. म्हणजे कसं बघा, विश्वाची उत्पत्ती कशी झाली, या उत्पत्तीमागे कारण काय आहे, या उत्पत्तीचा नेमका कारक कोण होता, या पृथ्वीचा निर्माता कोण आहे, ही जर पृथ्वी निर्माण झाली ही कशी निर्माण झाली, हा अणुरेणू सिद्धांत वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो, ज्या विविध कल्पना आपण करतो, तर या कल्पना याच्या माध्यमातून जे आहे ते कल्पनात्मक संशोधन आकार घेत असते. आपल्या उपनिषदामधील चर्चा, वेदांमधील चर्चा जी आहे किंवा अगदी आपली पुराण जरी बघितली तर याच्यावरची जी चर्चा आहे याच्यावर जर संशोधन करायचं असेल तरी आपण या कल्पनात्मक संशोधन पद्धतीचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर संशोधनाचा 8वा प्रकार आहे तो म्हणजे अनुभवजन्य संशोधन. हे संशोधन अनुभव किंवा निरीक्षण याच्यावर आधारित असून ते इतर पद्धती व सिद्धांत जास्त विचारात घेत नाही. हे संशोधन माहितीवर आधारित असते. या संशोधनाचा शेवट म्हणजे निरीक्षणाची ताकद सिद्ध करणे, संशोधनाचा अनुभव देणे. या उलट हे संशोधन म्हणजे काही अंशी प्रयोगात्मक असते. हे संशोधन वस्तुस्थितीचे साधने, उत्तेजन व वस्तुस्थितीवर परिणाम करणारे घटक शोधून काढते. संशोधक गृहीतके शोधून अपेक्षित परिणामापर्यंत पोहोचतो. तसेच तो पुरेशी माहिती गोळा करून गृहीतके सिद्ध किंवा असिद्ध करून दाखवतो. म्हणजे कसं बघा, तर एखादी परिस्थिती घडलेली आहे किंवा एखादी घटना घडलेली आहे, तर ही घटना घडल्यानंतर त्या घटनेचं निरीक्षण करून त्याच्यावर आपल्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे मार्ग काढण्याचं, त्याच्या जी एखादी घटना घडलेली आहे त्या घटनेवर विविध पद्धतीनं विचार करून काही मार्ग काढता येतो का, या पद्धतीने म्हणजे प्रचंड अनुभवी संशोधकच या पद्धतीने जो आहे तो संशोधक करू शकतो. त्यानंतरचा संशोधनाचा प्रकार आहे तो म्हणजे प्रयोगात्मक संशोधन. या संशोधनामध्ये एखाद्या परिस्थितीचे परीक्षण किंवा विश्लेषण करण्याचा हेतू असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर दोन वेगवेगळ्या गोष्टी एकमेकाच्या संबंधात असतात, पण यासाठी त्या दोन गोष्टींमध्ये संबंध असावे लागतात. या संशोधनासाठी अनेक आकृत्या, आराखडे उपलब्ध असतात. या वेगवेगळ्या आकृत्या, आराखड्यांचा उद्देश म्हणजे या वेगवेगळ्या प्रक्रिया, त्यांच्यामधील फरक कमी करणे व निश्चित परिणाम साध्य करणे. थोडक्यात या संशोधनामध्ये संशोधक वेगवेगळ्या वस्तूवर नियंत्रण ठेवतो व विविधतेचे परिणाम आणि त्यांचा संबंध यांचा अभ्यास करतो. यामध्ये एखादा सिद्धांत किंवा प्रमेय प्रयोगाच्या मार्फत सिद्ध केला जातो. म्हणजे हे सायंटिफिक प्रयोगाच्या आधारित आपल्याला हे करता येतं. त्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे मूल्यमापनात्मक संशोधन. हे संशोधन देशातील विविध भागात चालू असलेल्या कल्याणकारी प्रकल्प, त्यांचे मूल्यमापन आणि त्यांचे परिणाम यांचा अभ्यास हाती घेते. उदाहरणार्थ मोफत औषध शिबिर, मोफत कायदेशीर सल्ला, ग्रामीण विकास कार्यक्रम, जमीन सुधारणा प्रकल्प, हे शासनाचे जे विविध उपक्रम असतात. तर या उपक्रमाचा नेमका परिणाम काय झालेला आहे, यांनी याचे विशिष्ट ध्येय उद्दिष्ट साध्य केलेलं आहे का, तर अशा पद्धतीचा शोध घेण्याचं जे काम आहे हे मूल्यमापनात्मक संशोधनाच्या माध्यमातून केलं जातं. अशा प्रकारच्या कामाच्या परिणामाचा अभ्यास या संशोधनाच्या हातून घेतला जातो. त्यानंतरचा संशोधनाचा प्रकार आहे मार्गदर्शनात्मक संशोधन.
मार्गदर्शक संशोधकाला कलात्मक संशोधन असेही म्हटले जाते. हे संशोधन संशोधकात स्पष्ट गृहीतके तयार करण्यास मदत करते. यामध्ये संशोधक संशोधनाचा वापर करून नाविन्यपूर्ण गोष्टी शोधून काढण्यावर लक्ष केंद्रित करतो. वस्तुतः या संशोधनाची रचना चुकीची असते. हे संशोधन विशिष्ट समस्यांचा प्राथमिक अभ्यास यासाठी हाती घेतला जाते. आणि संशोधनाचा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे चिकित्सात्मक संशोधन. आज संशोधनातील विशिष्ट प्रसंग वारंवार का घडतो, त्याच्या मागील कारणे कोणकोणते आहेत हे शोधून काढले जाते. या संशोधन अंतर्गत आणि बाह्य दबाव ही घटना घडण्यास कितपत कारणीभूत आहे याचा तपास केला जातो. या संशोधनासाठी संशोधकाला मूलभूत समस्येचे ज्ञान असावे लागते. यासाठी संशोधक अचूक पद्धतीचा अंगीकार करून विशिष्ट समस्या सोडवतो. तर हे संशोधनाचे विविध प्रकार आहेत. पण हे जरी प्रकार असले तर ऐतिहासिक संशोधन करत असताना वेळोवेळी यातील बऱ्याच प्रकारांचा एकत्र वापर करून आपल्याला संशोधन करावं लागतं. त्यामुळे निश्चित एक पद्धतीच घेऊन किंवा निश्चित एक संशोधनाचा प्रकार घेऊन संशोधन होतो असं म्हणता येणार नाही. धन्यवाद.